मूळच्या पुणेकर असलेल्या आपल्या स्वबळावर राजकारणात एक मोठं स्थान कमावलेल्या आणि सामाजिक क्षेत्रात सुद्धा तितक्याच तत्परतेनं कार्यरत असलेल्या विधान परिषद उपसभापती नीलमताई गोरे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाविषयी आता विशाल सरांकडे मी खरं तर सूत्र सोपवते. अष्टपैलू व्यक्तिमत्व हे अधिक खुलवण्याकरता विशेष मुलाखत नीलमताई गोरे यांची. ऑडिओ चेक. नमस्कार, जय महाराष्ट्र. नमस्कार, जय महाराष्ट्र. बरं, नीलमताई, पुण्यभूमी आहे, सगळ्यांनाच परिचित आहे. मात्र एक आपल्याला विचारावं असं वाटतं की ज्यावेळेला इतक्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचणं, तेही एखाद्या महिलेनं या क्षेत्रामध्ये किती महत्वाचं आहे असं आपल्याला वाटतं. कारण राजकीय क्षेत्रामध्ये आपली कारकीर्द घडवत असताना सर्वच प्रकारच्या टीका टिप्पणी असतील, कौतुक असेल, अनेक वेळेला मिळालेल्या संधी असतील, याबद्दल बोललं जातं. मात्र ज्यावेळेला खास हा संवाद तुमच्याशी करायचा आहे, कुठले महत्वाचे आपल्या आयुष्यातले टप्पे आज उलगडून सांगावेसे वाटतायत आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत, की जेणेकरून या क्षेत्रात महिला आणखी कार्यरत होऊ शकतील. नीलमताई, आज लोकशाही वाहिनीचा जिथून शुभारंभ झाला त्याच पुण्यनगरीमध्ये विशाल पाटील आणि सगळे त्यांचे सहकारी यांची माझी भेट होतीये आणि माझ्या यशाचं गमक आणि आजच्या कार्यक्रमाचं ज्या वाहिनीने घेतलंय त्यांचं नाव, ते दोन्हीमध्ये खूप साम्य आहे. की मी उपसभापती होऊ शकले याचं कारण इथे लोकशाही आहे आणि या लोकशाहीच्या मध्ये पक्ष ज्यांचं बहुमत असतो ते ठरवतात की कोणी विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, उपसभापती यांनी निर्णय घेतला जातो. परंतु विरोधी पक्षाला सुद्धा विश्वासात घेतलं जातं आणि सर्वसाधारणपणाने या निवडणुका बिनविरोध व्हाव्या असा एक प्रघात आहे. पण काही वेळेला तो प्रघात पाळला जातो तसं नाही. आज तुम्ही मला इथे बोलावलं आणि आपले सगळे मान्यवर इथे सगळे आलेले दिग्गज आहेत, एक एक जण, प्रत्येकावरती अगदी एक एक दिवस कार्यक्रम झाला तरी तो कमी होईल एवढा कार्यक्रम आहे. आणि 5 वर्षाच्या कालखंडामध्ये लोकशाहीनी स्वतःचं नाव घराघरामध्ये वाहिनीने पोचवलेच आहे. परंतु तुमचे जे इथले स्थानिक प्रतिनिधी आहेत ते पण अतिशय सक्रिय आहेत. आणि लोकशाही सुरू झाली त्यावेळेला जे इतर वाहिन्यांमध्ये असताना हे माझे लाडके होते, त्या सगळे लोक इकडे मला लोकशाहीमध्ये आलेले दिसत आहेत. मग विशाल असेल, लाघवी असेल किंवा बरेच जणांना नावाने मी चांगलीच ओळखते. तुम्ही जो मला प्रश्न विचारलात आणि मला आज माझं मनोगत मांडण्यासाठी सांगितलं त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. एक तर समाज शिक्षण, ज्या ज्या लोकांनी समाज सुधारणांचं काम केलं त्या समाज सुधारकांनी स्त्रियांचं जे दुय्यम स्थान होतं ते बदलण्याचा प्रयत्न केला आणि त्या समाज सुधारकांमुळे ज्या पुणे शहरामध्ये एकेकाळी शेवटच्या पेशव्यांचं जेव्हा निधन झालं त्यावेळेला माझ्या वाचनाप्रमाणे जवळजवळ 10 ते 12 महिला सती गेल्या होत्या, अशी परिस्थिती होती. आणि त्याच्यानंतर शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि आज सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर, महर्षी कर्वे, राजर्षी शाहू छत्रपती यांच्यासारख्या व्यक्तींनी जी समाज सुधारणा केली त्याच्यामुळे आम्हाला राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये संधी मिळण्याच्यासाठी आधी शिक्षण मिळालं आणि शिक्षणानंतर राजकारणामध्ये काम सुरू झालं. राजकारणात बरेच मी चढउतार पाहिले, परंतु महत्त्वाचं म्हणजे हा समाज जातीयतेपासून दूर व्हावा, स्त्री पुरुष विषमतेपासून दूर व्हावा आणि भारताच्या राज्यघटनेनुसार लोकशाहीमध्ये प्रत्येकाला संधी मिळाली. त्या संधी मिळाल्यानंतर ती संधी कोणी हिसकावून घेऊ नये, त्यांच्या मानवी अधिकारांचं कोणी हनन करू नये, या मुद्द्यांवरती अगदी माझ्या राजकारणातल्या पहिल्या प्रवेशाच्या दिवसापासून ते आजपर्यंत मी ठाम आहे. त्यामुळे काही गोष्टी नॉन निगोशिएबल कॉन्टेंट किंवा ज्याच्याबद्दल आपण कुठली तडजोड करत नसतो अशा ज्या भूमिका असतात त्या भूमिकांवरती सातत्याने मी काम करत आले. 1998 सालानंतर ज्यावेळेला शिवसेनेमध्ये मी काम करायला लागले त्यावेळेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावरती 2002 मध्ये विधान परिषदेची आमदार म्हणून जबाबदारी टाकली. त्यावेळेला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की मी विधान परिषदेची उपसभापती होईन. कारण सभागृहामध्ये हर्षवर्धनजी पाटील इथे आहेत, त्यांना अनुभव आहे, खूप प्रचंड संसदपटू ते दांडगे आहेत, त्याचबरोबर संसदीय कार्यमंत्री होते ते.
की विधानसभा आणि विधान परिषदेत आमदारांनी बोलायला लागणं आणि त्यातून उत्तरं मिळवणं ही एक फार मोठी कला असते की ज्याच्यामधून आयुध असतं, अभ्यास लागतो. आणि अशा वेळेला तो खूप दिग्गज सभागृहामध्ये होते. प्रमोद नवलकर होते, मधुकर सरपोतदार होते. आणि अशा वेळेला परत 2008 मध्ये पक्षाने संधी दिली, 2014 मध्ये संधी दिली. बरेच लोकांना असं वाटतं की संधी दिली पक्षाने, मी खरंच ऋणी आहे पक्षाची. परंतु कोणीही पक्षामध्ये कुठल्याही व्यक्तीला त्याच्याकडून काही ना काही पक्षाचं कार्य जे होतं ते युनिक असं काम, वेगळं असं काम ते करत असल्याशिवाय कुठलाही पक्ष असं संधी देत नसतो. आणि इथे मला नम्रतेने सांगायला आवडेल की पहिलं पक्षामधली उपनेता 2005 मध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. अर्थात त्यावेळेला उद्धवजी ठाकरे यांच्याकडे सूत्र होती. आणि 2009 मध्ये परत आमदार झाले मी. 2014 मध्ये तर बाळासाहेब ठाकरे यांचं देहावसान झालं होतं, पण त्यानंतरही विधान परिषदेत संधी मिळाली. 2020ला संधी मिळाली आणि 2018-19ला अशी एक परिस्थिती तयार झाली की शिवसेनेला एक पद, उपसभापती पद असलं पाहिजे असं माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी उद्धवजी ठाकरे साहेबांशी बोलणं केलं आणि मग त्यांनी मला उपसभापती म्हणून संधी दिली. ती निवडणूक झाली. त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये बरंचसं पाणी पुलाकडून वाहून गेलं आणि नंतर फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब दोघांनी सांगितलं मला, एकनाथजी शिंदे यांनी की निलमताई तुम्ही खात्री बाळगा की कुठल्याही कामात हस्तक्षेप तुमच्या होणार नाही आणि स्वतंत्रपणे तुम्ही काम तुमचं जे योग्य वाटतं ते करा. आणि मग एक राजकीय काही परिस्थितीमध्ये रामराजे निंबाळकर साहेब यांच्याकडे जे सभापती पद होतं ती निवडणूकच 2 वर्ष पुढे गेली. त्यामुळे सभापती पदाची सुद्धा मला जबाबदारी सांभाळायला लागली. आणि त्या 2 वर्षाच्या कालखंडानंतर आता राम शिंदेजी सभापती आहेत. ते आमच्या रोहित पवारांचे जवळचे आहेत, तिथले स्नेही आहेत तिकडचे. त्यामुळे सगळे त्यांना एकमेकाला दोघांच्याकडे लक्ष असतं सगळ्यांचं. तर अशा वेळेला ही संधी जी मला मिळाली त्याच्यामध्ये मला नेहमीच असं वाटतं की ती माझी एकटीची संधी नाही आहे. ज्या ज्या शिवसैनिकांनी आणि ज्या ज्या महिलांनी पुरुषांनी या वाटचालीत मला मदत केली, मग त्यात तुम्ही सुद्धा आलात की एखादा प्रश्न मांडण्यासाठी जेव्हा आम्ही धडपड करत असतो, प्रयत्न करत असतो, त्यावेळेला मी खरं सांगते की बीडला जाणार असलो, परभणीला जाणार असलो, बारामती इंदापूरला कुठे पोहोचतोय तर आमच्या आधी पत्रकार तिथे हजर असतात आणि ते ती माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवतात, जेणेकरून आम्ही नक्की जाऊन काय केलं हे समाजासमोर एखाद्या ओपन पाठशाळेप्रमाणेच ते सांगत असतात आणि त्यातून ती सुद्धा दखल पक्ष घेत असतो. आणि विशेषतः मला तर असं वाटतं की महिला विकासाचा प्रश्न, सामाजिक न्यायाचा प्रश्न, पर्यावरणासारखे प्रश्न, पुणे शहराचा आज विषय येतोय म्हणून बीडीपी जे बायोडायव्हर्सिटी झोन्सच्या संदर्भातली इथली मोठा लढा असेल पर्यावरणवाद्यांचा, त्याच्यामध्ये सहभाग असणं. विशालजी मला सांगायला हरकत नाही नम्रतेने 1-2 भूखंड माफियांना पण माझ्यामुळे तुरुंगात जावं लागलं. त्याच्यामुळे पक्षाला असं वाटलं की या बाई कुठल्या दबावाला बळी पडणार नाहीत आणि त्यांनी तो विश्वास माझ्यावर दाखवला. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मी पहिली महिला उपसभापती झाले. माझ्या आधीच्या ज्या उपसभापती होत्या त्या संयुक्त महाराष्ट्र नसताना त्या उपसभापती होत्या आणि त्या सिंधी होत्या. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर गीता सिपाह मलानी त्यांचं नाव होतं. त्या 2-2.5 वर्ष उपसभापती होत्या. त्या कराचीच्या मेयर होत्या आणि भारतात आल्यावरती त्यावेळेला तत्कालीन काँग्रेस पक्षाने त्यांना उपसभापतीपद दिलेलं होतं. पण इतके वर्षाच्या याच्यात महिला किंवा पुरुष असण्यापेक्षा मला थोडंसं असं वाटतं की महिलेकडे बघायचा दृष्टिकोन आपल्या समाजामध्ये आपल्याला वाटतं वाईट आहे, पण मला असा अनुभव पण अनेक वेळेला येतो की महिलाकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा चांगला आहे. आणि काय होतं की माझ्याशी कोणाचा वादविवाद झाला की नंतर त्यांना पण वाईट वाटतं की आपण ताईंशी उगाच वादविवाद केला. त्यामुळे तो एक आम्हाला लेडीज म्हणून फायदा मिळतो. आणि दुसरं, महिला तर आपल्या बऱ्याचशा बाजूनीच असतात. आणि सभागृहामध्ये आमच्या आधीचे जे मान्यवर होते, शिवाजीराव देशमुख, त्याच्यानंतर रामराजे साहेब निंबाळकर, नासफ फरांदे, वसंतराव डावखरे यांनी, माणिकराव ठाकरे यांनी जे पद्धतीने सभागृह हाताळलेलं होतं ते पण बघून चांगल्या प्रकारे हळूहळू त्याचा अभ्यास झाला आणि त्याप्रमाणे काम करत आहे. बरं, पण ताई मला आता थोडं पुण्यातल्या समस्यांविषयी बोलायचं आहे, कारण आपला पुणे संवाद खरं तर सुरू आहे. पुणे शहरामध्ये महिलांची असुरक्षितता असेल, आजही उन्हाळा आला की पाण्याचे प्रश्न आजही मिटत नसल्याचं दिसतंय. अनेक लोकप्रतिनिधी आहेत या ठिकाणी जे पुण्याचं प्रतिनिधित्व करत असतात. बरं, अनेक वेळेला जे आम्ही टेलिव्हिजनवरती बघतो की सभागृहामध्ये सुरू असलेला गोंधळ, त्यात झालेले आरोप प्रत्यारोप, तिथे पुण्यातल्या आजतागायत असलेल्या समस्या या निवारणासाठी आपण सगळ्यांनी मिळून काय करणं गरजेचं आहे? संवाद कुठे कमी पडतोय? एक तर आपल्याला पुणे शहर
आणि आपलं शहरीकरण महाराष्ट्राचं हे ज्या वेगाने वाढतंय ते पाहिलं तर त्या वेग जो आहे तो अपरिहार्य वेग आहे एका बाजूला, कारण ग्रामीण भागामध्ये तेवढा रोजगार नाहीये आणि पुण्याच्या जवळपासच्या गावांमध्ये जी वाहतूक व्यवस्था, पूर्वीची प्लॅनिंग कमिशनची शिफारस आहे की मोठ्या शहरांच्या जवळ निवास व्यवस्था जर का जवळजवळ अर्ध्या तासामध्ये झाल्या तर त्या लोकांचं आणि वाहतुकीची सोय असेल तर मग त्याच शहरावर ताण पडत नाही. जसं मुंबईच्या शेजारी नवी मुंबई झाली, परंतु ते प्रत्यक्षामध्ये आलं नाही. जसं पाहिजे त्या गतीने ते होत गेलं. पाण्याच्या समस्या आणि याच्या संदर्भात पाण्याच्या वाटपासाठीचा एक लवाद असतो, त्याच्यानुसार पाण्याचं वाटप होतं की किती वाटप ग्रामीण भागाला होणार, किती वाटप शहरी भागाला होणार. परंतु आता पुण्याच्या ज्या विद्यमान समस्या मला मुख्य दिसतात त्याच्यात एक म्हणजे वाहतुकीची समस्या आहे. जिथे जाऊ त्या ठिकाणी ट्रॅफिकची अडचण झालेली दिसते. परंतु वाहतूक पोलिसांनी गेल्या काही महिन्यामध्ये प्रयत्न करून त्यांचं असं म्हणणं आहे की निदान 50 ते 60% वाहतुकीच्या कोंडीवरचे उपाय काढलेले आहेत. पण आमचं नेहमी म्हणणं असतं की सगळ्या लोकप्रतिनिधींसमोर तुम्ही आढावा मांडत जा दर 2 ते 3 महिन्यांनी की यात काय सुधारणा केलेल्या आहेत आणि काय करायला पाहिजे म्हटलं तर मला असं वाटतं की जे आमदार आहेत त्याचबरोबर जे सामाजिक संघटना आहेत, तर आमदार आणि सामाजिक संघटना यांच्यामध्ये थोडंसं अंतर पडलंय असं मला वाटतं. जेवढ्या प्रमाणात लोकप्रतिनिधींचा तिथल्या सामाजिक संघटनांशी संवाद किंवा सुसंवाद असायला पाहिजे तेवढा तो सुसंवाद नाहीये. आणि मग काय होतं, स्थगिती, कोर्टामध्ये जाणं, या सगळ्या गोष्टी सुरू होतात. कारण पारदर्शकतेचं थोडं प्रमाण मला कमी वाटतं. म्हणजे एखादा निर्णय होतो तर तो आपण का तसा केलाय याची माहिती लोकांपर्यंत पोहोचली तर त्याच्यामधून लोकांचे गैरसमज कमी होतील. आणि पाण्याच्या संदर्भात म्हणाल तर मला ते विधान करताना मी जबाबदारीने करते की पाण्याची कितीतरी 30% पाण्याची तर चोरी होते ना. मग त्याला रोख का लागत नसावा? नाही, मुळामध्ये काय आहे, याचं कुठून ते टँकर पाणी डायरेक्टली काही ठिकाणचं पाणी कसं घेतलं जातं तर ते वर्णन करणं म्हणजे त्या लोकांवरती, त्यातले जे स्वतःच्या कामासाठी करत असतील, शेतीसाठी पाणी त्यांचा तो अधिकार आहे. पण शेतकऱ्यांच्या विहिरीमधून डायरेक्टली टँकरनी पाणी काढून विकणारे पण लोक आहेत आणि याच्यावरती आम्ही काही बोललो नाही असं नाहीये. अजितदादांसमोर बोललेलो आहे, सभागृहात बोललेलो आहे, विधान परिषदेत, विधानसभेत बोललेलं आहे. पण काय असतं, आपण म्हणतो ना मराठीत एक म्हणे की मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची, पण काही मांजरं इतकी मोठी झालेली आहेत ना की त्यांची गळेपर्यंत हातच कोणाचा पोचत नाही. त्याच्यामुळे या सगळ्या मुद्द्यांच्या वरती काम व्हायला, महानगरपालिका उद्या अस्तित्वात आल्या सगळ्या तर निदान काही नगरसेवक तरी, म्हणजे मी आता 20-22 वर्ष याच्यात आहे, मला असं वाटतं की तरी मी अजून लोकप्रतिनिधींकडून आशा सोडलेली नाहीये की कुणी ना कुणी कधी ना कधी काही प्रश्न घेतील असा मला आशावाद वाटतो. याचं कारण असं की खूप तरुण माणसं मी अशी बघते की जी उमेदीने काम करतायत आणि सगळेच जण काही भ्रष्ट आणि सगळेच जण काही करायचं नाही असं नाहीये. कारण काहीच काम केलं नाही तर समाज बाजूला टाकतो हे पण सगळ्यांना, राजकारणातल्या लोकांना माहिती आहे. तर पुण्याच्या प्रश्नांविषयी काही करायचं असेल तर मी तुम्हाला सुचवीन की एक आपलं माध्यम आहे, तर तुम्ही दर महिन्यातून एखादा कार्यक्रम, पुण्यातली एखादी समस्या सुटली असेल तर त्याची बेस्ट प्रॅक्टिस ती कशी सुटली, त्यातून काय मार्ग काढला लोकांनी. उदाहरणार्थ एखाद्या इमारतीवरती सगळ्यांनी सोलर बसवलेलं आहे, पावसाचं पाणीची गळती होऊ नये म्हणून ते सांडपाणी वापरत आहेत, अशी काही चांगली उदाहरणं असतील तर ती दाखवायला लागलो. किंवा काही गावं आहेत की ज्यांनी कचरा काढण्याच्यासाठी काही प्रयोग केलेले आहेत, असं एक एक दाखवत गेलो तर मला असं वाटतं की लोकांना वाटेल की काहीतरी चांगलं. नक्कीच नीलमताई, आम्ही ग्वाही देतो की एक पॉझिटिव्ह जर्नलिझम म्हणा किंवा सकारात्मक पत्रकारिता जी आहे त्या माध्यमातून केवळ पुणे शहरच नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घडामोडी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. अगदी मला थोडक्यात आपल्याला विचारायचं आहे, स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून राजकारण बाजूला सारून तुम्ही अनेक गरजू स्त्रियांसाठी एक वेगळी संस्था सुरू केली ज्या माध्यमातून त्यांना स्वतःचे अधिकार कळायला लागले. मात्र महाराष्ट्रामध्ये आजही महिला अत्याचाराच्या घटना कमी होत नाहीये. याला कोण जबाबदार आहे? आणि मग अनेक वेळेला अधिकारी किंवा त्यांची देखील नावं येतात की अमुक एक केस व्यवस्थितरित्या मांडलीच गेली नाही. मग त्यावेळेला नेमकं कुणाचं चुकतंय असं आपल्याला वाटतं? अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर अंमलबजावणीच्या यंत्रणांवरती सुद्धा सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा आणि पुरुषी वर्चस्व भावना याचा दबाव असतो हे आपल्याला चित्र दिसतं. परंतु कन्व्हिक्शन रेट, दोषसिद्धीचं प्रमाण जे पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही सगळे अभ्यासक आहात तर तेव्हा 10% सुद्धा नव्हतं. सामाजिक गुन्हे जे होते, मला स्वतःला आठवते माननीय स्वर्गीय R.R. आबा पाटील यांनी उत्तरं दिली सभागृहामध्ये
तर बलात्कार किंवा अत्याचार याच्यामध्ये हे आकडेवारी आहे सगळी 2.5 ते 4% कन्व्हिक्शन रेट होता आणि आमच्यासारखा त्यावेळेला चर्चा ही चालायची की ही कन्व्हिक्शन रेट वाढला पाहिजे. अत्याचार वाढतायत म्हणण्यापेक्षा ते वाढतायत आणि त्याची नोंद पण घेतली जाते. नाही तर पूर्वी अनेक वेळेला त्याची नोंदच घेतली जात नव्हती. पण आता ते दोषसिद्धीचं प्रमाण निदान 24-25% महिलांच्या संदर्भात आलेलं आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. परंतु समाजामधले हिंसक भावना खूप वाढते आहे आणि त्याला जबाबदार मला तर असं वाटतं की एक बोट समाजाकडे केलं तर 4 बोट आपल्याकडे पण याच्यासाठी येतात की सोशल मीडियावरती जे हिंसात्मक, अश्लील, बेपर्वा, बेदरकार, बेकायदेशीर संदेश येतात ते न विचार करता फॉरवर्ड करत असतो आपण. तर ह्या सुद्धा गोष्टींच्या बद्दल विचार करणं फार गरजेचं आहे की आपण ते फॉरवर्ड करता कामा नये किंवा आपल्याला चुकीचं दिसलं तर आपण सायबर सर्व्हिलन्स इन्स्टावरती किंवा याच्यावरती टाकू शकतो की ही गोष्ट चुकीची आहे. आणि दुसरं असं की पीडित महिलांना फक्त स्त्री आधार केंद्र का असावं. आज राज्य महिला आयोगी आहे त्याही खूप काम करतायत. पण महिलांनी जाऊन महिलांच्या प्रश्नावर काम करायचं तर मला थोडंसं असं वाटतं की आमचे जे बांधव आहेत आलेले त्यांनी त्यांचा 10% जरी वेळ महिलांच्या न्यायासाठी वापरला तर कन्व्हिक्शन रेट जो आहे तो 50% पोहोचलेला दिसेल. त्यामुळे मी ही जबाबदारी जी आहे ती आमच्या बांधवांच्या आणि समाजाच्या उदासीनतेवरती सोडते. आणि राष्ट्रीय महिला आयोगासाठी जेव्हा आम्ही सर्व्हे केला 9 जिल्ह्यात तेव्हा असं निदर्शनाला आलं की बलात्काराची किंवा हुंडाबळीची घटना घडल्या महिला संघटना, महिला कार्यकर्त्या ह्या दखल घेतात आणि नंतर आयो आणि पीपी यांच्याबरोबर त्या महिला संस्था तुटपुंज्या 4, 5, 6, 10, 15, 50, 100च्या वर तर त्यांची संख्या तालुक्याला किंवा जिल्ह्याला जातच नाही. त्या महिला कार्यकर्त्या, पत्रकार आणि थोडे समाजसेवी 1-2 नागरिक सोडून कुणालाही माहीत नसतं की याची केसचा निकाल कधी लागणार आहे, त्या महिलांचं काय होणार आहे. आणि त्या महिलेचा फोटो नसला तर खोटा फोटो छापणारे सुद्धा महाभाग आमच्या समाजात आहेत. तर माझी तुम्हाला विनंती राहील की जेव्हा कन्व्हिक्शन होतं एखाद्या केसमध्ये खटला आपलं तर त्यात तो कसा सिद्ध झाला हे थोडं नाट्यमय पद्धतीने तुम्ही एखाद्या कार्यक्रमात जसं चित्रमय दाखवता तसं दाखवलं तर लोकांनाही वाटेल की अरे या घटनेमध्ये जसं झालं तसं आमच्या इथे न्याय मिळेल. आणि या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या कामासाठी नवीन न्याय संहिता आलेली आहे जी केंद्र सरकारने आणली आहे त्याचा सुद्धा अधिक उपयोग झाला पाहिजे असं मला वाटतं. बरं, जाता जाता राजकारणासंदर्भातला मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की लोकसभा निवडणुका आम्ही पाहिल्या, विधानसभा निवडणुका पाहिल्या, येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील पार पडताना आपल्याला दिसतील. मात्र गेल्या काही शतकातलं बदललेलं राजकारण पुढे कुठे घेऊन जाणार आहे आम्हाला सगळ्यांना. मतदारांनी तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधींकडून किती अपेक्षा ठेवाव्या आणि राजकारणाचं चित्र बदलेल की मग आम्हाला बदलावं लागणार आहे? तुम्हाला म्हणजे पत्रकारांना, मतदारांना. एक तर मला असं वाटतं की जेवढं वाटतं तेवढं निराशाजनक चित्र आपण कसं बघतो याच्यावर अवलंबून आहे. लवकरच जेव्हा ताबडतोबच 4-6 महिन्यामध्ये जेव्हा सर्वोच्च न्यायालयामधल्या काही गोष्टींच्या स्पष्टता येईल त्यावेळेला आपल्याला महापालिकांचा आणि जिल्हा परिषदा पंचायत समितींची निवडणूक झालेली दिसेल. पण 2 गोष्टी मला सकारात्मक वाटतात की एक म्हणजे पारदर्शकता खूप वाढतेय, कुठली गोष्ट गुप्त राहत नाहीये. त्यामुळे जी गोष्ट गुप्ततेने करायची तर ती गुप्तता जर का चुकीची असेल, हिंसात्मकता असेल, त्याच्यात फसवणूक असेल तर तो माणूस कधी स्वतःचा व्हिडिओ करून व्हायरल करून टाकेल याचा नेमच नाहीये. म्हणजे याच्यामुळे तरी लोक थोडे सुधारतील का हा प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे राजकारणाच्या मध्ये जे लोक येत आहेत त्यांचं सुशिक्षित असणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. म्हणजे आमच्याकडे आता अलीकडे विधानमंडळामध्ये सुद्धा आम्ही बघतो की सातत्याने सुशिक्षित लोक नगरसेवक आणि आमदार, खासदार म्हणून येत आहेत. तर त्याचा एक परिणाम असा होईल की राजकीय पक्षांनी जर का अजून अधिक प्रमाणामधून काम लोकांचं कसं मॉनिटर केलं तर त्याच्यामुळे सुद्धा परिणाम होऊ शकेल. पण लोकांच्याकडून तुम्ही जी अपेक्षा ठेवताय ती पण योग्य याच्यासाठी आहे की लोकांनी सुद्धा कुठली कामं आणावीत आणि कुठली कामं आणू नयेत हा जनता जनार्दनाचा जरी मान असला तरी सुद्धा लोक माझ्या 2 बायकांना माझ्यावर नांदवून दाखवा किंवा आमच्याकडे काय तो म्हणजे पशुपालन विभागाचा भाग येतो की माकडं खूप पिसाळलेली आहेत त्यांच्यावरती ताबडतोब तुम्ही काम करा. तर कुठलं काम कोणाकडे न्यायचं याच्यावर थोडंसं लोकांनी अधिक समजून घेतलं तर जरा कामाचं द्विरुक्ती किंवा कामातून वेळ वाया जाणं हे होणार नाही. आणि तिसरं याच्यामध्ये की जे लोक जामिनावर सुटतात आणि परत येऊन गुन्हे करतात तर या गोष्टींच्यासाठी वगैरे पोलिसांचं अधिक सहनियंत्रण असलं पाहिजे.
आणि त्याच्यात सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे असं माझं मत आहे. नक्कीच नीलमताई, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या सगळ्या प्रेक्षकांबरोबर इथं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांबरोबर संवाद साधलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद नीलमताई. तुमचेही धन्यवाद आणि सगळ्या मान्यवरांना आपल्याला शुभेच्छा. थँक्यू. आता आपण या ठिकाणी एक विशेष पुरस्कार देणार आहोत नीलमताईंच्या हस्ते. उद्योग क्षेत्र या क्षेत्रातला हा महत्वाचा पुरस्कार असेल. खरं तर विशाल पाटील सरांना मी विनंती करते की त्यांनी सुद्धा थांबावं व्यासपीठावर. पवार कुटुंबातला हा अतिशय महत्वाचा चेहरा आहे. हा चेहरा जितका लाघवी, साधा, सोज्वळ, संयमी, तितकंच या चेहऱ्यामागचं काम फार मोठं आहे आणि विशेष म्हणजे कौतुकास्पद आहे. हजारो निराधार हातांना बळ देणारा हा चेहरा आहे आणि त्यांना विकासाच्या प्रवाहात आणणारा सुद्धा हा चेहरा आहे. पुणे आणि कृषी विकास ट्रस्टच्या विश्वस्त अर्थात सुनंदा राजेंद्र पवार यांचा. मी सुनंदाताई यांना विनंती करते की त्यांनी पुरस्कार स्वीकारण्याकरता व्यासपीठावर यावं. सुनंदाताईंचा पुणेरत्न सन्मान पुरस्कारानं गौरव करण्यात आमचा ऊर अभिमानानं भरून येतोय. धन्यवाद नीलमताई आणि विशाल सर, खूप खूप धन्यवाद. पुणे संवाद 2025 powered by Emanora. Emanora is the best place to live in East Pune. Associate sponsored PNG Jewelers. 7 PM Healthcare Solutions Private Limited. Think healthy, be wealthy. 1-point solution for all your health problems. Helios Ortho Joint, specialist for robotic joint replacement and sports injury. Pune and PCMC. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. बलबुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण. पुणे, महाराष्ट्र, भारत. श्री भवानी माता एस्ट्रो सेंटर. 1990 सालापासून KG to PhD विश्वासार्ह उच्च शैक्षणिक परंपरा लाभलेल्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. शेअर मार्केट मला शिकायचंय, आयुष्यात मोठं व्हायचंय. भारती शेअर मार्केट क्लासेस, शेअर मार्केट शिकवणारे भारतातील अग्रगण्य ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.